ईशान्य मुंबई हा खूप मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या मागे उभा राहिलेला मतदारसंघ आहे। इथे बहुतांश आमदार आमचे निवडून आलेले आहेत, नगरसेवक हे देखील आमच्यासोबत आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेचा खासदार महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या सोबत 100% इकडे निवडून येईल ही आम्हाला खात्री आहे। आज संजय दिना पाटील साहेब यांनी या मतदारसंघामध्ये त्यांचं केलेलं काम असेल, आधी ते आमदार राहिलेले आहेत, खासदार राहिलेले आहेत आणि युवकांमध्ये एक प्रचंड एक सगळ्यांचं आवडतं असं त्यांचं नेतृत्व आहे। सगळ्यांमध्ये मिळून मिसळून काम करतात। उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा सगळ्या आमच्या पक्षांच्या लोकांसोबत ते बोललेले आहेत। शेवटी हा निर्णय उद्धव साहेबांचा आहे, ते लवकरच घेतील। पण आता निवडणुकीला अवघे 1-1.5 महिने बाकी असताना आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन प्रचार करतोय आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये सुद्धा आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमोल माटेले आहेत, युवक काँग्रेसचे आमचे अखिलेश यादव आहेत। आम्ही सगळे तिघं मिळून तिन्ही संघटनांचे युवक मिळून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी व्हावे याकरता प्रयत्न घेतो। एकूण ईशान्य मुंबईमधल्या अजूनही म्हणजे तिकडे अमोल कीर्तिकरांचं नाव चाललं जात आहे, इथे संजयजींचं नाव चाललं जात आहे, अधिकृत घोषणा होत नाही आहे, त्यामुळे कुठे ते संभ्रम निर्माण होत आहे? नाही, संभ्रमाचा हा विषय नाही आहे की शेवटी कसं असतं की आज आमचे 3 पक्ष एकत्र आहेत आणि 3 पक्षांमध्ये एक मला वाटतं काही 2-4 जागांसाठी अजूनही त्यांची बोलणी सुरू आहे। जेव्हा ती बोलणी संपेल त्यावेळी 3 पक्षांचे जे वरिष्ठ नेते ते हे जाहीर करतीलच आणि त्यामुळे तोपर्यंत आम्हाला तरी माहिती आहे की बाबा अनऑफिशियली तरी जे आमचे चांगले उमेदवार आहेत त्यांचा आम्ही प्रचार करतोय। अधिकृत घोषणा जेव्हा होईल तेव्हा ती होईलच। काल उद्धव ठाकरे साहेब जेव्हा गोरेगावात गेले होते तेव्हा त्यांनी थेट त्यांच्या भाषणातच अमोल भैयांचं, आमच्या अमोल कीर्तिकरांचं नाव हे घोषित करून टाकलेले आहेत। जसे जसे ते दौरे करतायत तसे तसे ते काही उमेदवारांची नावं देखील घोषित करतायत। काल धाराशिवला गेले होते, तिकडे परत एकदा ओमराजेंचं त्यांनी नाव घोषित करून टाकलेलं आहे। त्यामुळे या भागात सुद्धा जेव्हा कधी त्यांचा दौरा होईल तेव्हा देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसैनिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील आणि आपण थोडे दिवस थांबा, पूर्ण महाविकास आघाडीचं जागे वाटप झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा। संजय राऊतांनी अगोदरच्या सभेमध्ये संजय दिना पाटलांचा अगदी उमेदवार म्हणून नाव घोषित केलेलं होतं, विनायक राऊतांनी देखील घोषित केलेलं होतं। नाही, नक्कीच म्हणजे शेवटी कसं मी म्हणालो तसं त्यांनी या मतदारसंघाचं आधी नेतृत्व केलेलं आहे आणि आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मनातलं ते नाव आहे। उद्धव साहेबांनी सुद्धा त्यांच्याशी तसं बोलणी झाली असेल, मी काय त्यामध्ये फार बोलत नाही, पण सगळ्यांच्या मनातलं नाव आहे आणि त्यामुळे त्यांनी नेतृत्व करावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। सगळे ठिकठिकाणी समोर येत होता ईशान्य मुंबई नाही, असू शकतो ना, प्रत्येक पक्षाला सीट मागण्याचा, सीट लढण्याचा हा अधिकार आहे, पण सीट कोण लढेल आणि ते मला वाटतं 3 पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील। पण या आज भागामध्ये आपण पाहिलं तर शिवसेनेचे 2 आमदार आहेत, अनेक नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत आणि त्यामुळे शिवसेनेने ही जागा लढावी असं एक सामान्य शिवसैनिक म्हणून आमची इच्छा आहे। एकीकडे हे मेळावे होतात, उद्धवजी देखील पश्चिम उपनगरामध्ये आहेत, पण पश्चिम उपनगरातले एक आमदार आज शिंदे गटात सामील झालेले आहेत। हो, आज आपल्याकडे या मेळाव्याला येताना आम्ही पाहिलं की आमचे रवींद्र वायकर साहेब हे आज शिंदे गटामध्ये सामील झालेले आहेत आणि वर्षभरापूर्वीपासून आपल्याच सगळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या मागे ईडी असेल, EOW असेल, या सगळ्याच्या माध्यमातून त्यांना, त्यांच्या कुटुंबाला किती मोठ्या पद्धतीने त्रास देण्यात आला हे देखील आपण TV मध्ये पाहिलेलं आहे आणि त्यामुळे आता जग जाहीर झालेलं आहे। एखाद्या नेत्याला टार्गेट करायचं असेल तर त्याच्यामागे ईडी लावा, IT लावा, EOW लावा आणि मग त्याचा प्रवेश आपल्याकडे करून घ्या। पण अशा लोकांना जोर जबरदस्ती करून तुम्ही प्रवेश करून त्यामधनं काही निष्पन्न होणार नाही। सामान्य शिवसैनिक, सामान्य मतदार हा ठामपणे उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीमागे उभा आहे आणि त्यामुळे मी काही त्यावर फार प्रतिक्रिया देणार नाही। निवडणुकीच्या निकालातनं तुम्हाला समजेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।